नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एंट्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुलदस्त्यात। केंद्रीय मंत्रिमंडळाचा 21 ऑगस्ट रोजी विस्तार होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते। 2019 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यापासून हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे। या विस्तारात माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुनरागमनाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यांना अलीकडील सीजेपीच्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला होता। याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार की महाराष्ट्रातच राहणार यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत। मात्र फडणवीस यांनी या चर्चांचं खंडन केलंय। मी महाराष्ट्रातच राहणार असून जनतेची सेवा करत राहीन असं त्यांनी स्पष्ट केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील जनतेनं सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलंय। याशिवाय पियुष गोयल यांचे वाणिज्य मंत्रालय आणि गजेंद्र सिंह शेखावत यांचं पर्यटन मंत्रालय कायम राहणार की नाही याकडे लक्ष वेधलंय। पर्यटन मंत्रालय पंतप्रधान स्वतःकडे ठेवू शकतात अशीही माहिती आहे।